Okay, up to the last lecture we have studied a neuron, types of neuron, synapse, nerve transmission, जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स म्हणजे नर्वच्या संदर्भात आपण पूर्ण स्टडी इथं केलेला आहे. आता या लेक्चरपासून आपण ह्युमन नर्वस सिस्टीमला स्टार्ट करतो आहे. ओके, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सुद्धा आणि सिलेबसच्या दृष्टीने सुद्धा. ह्युमन नर्वस सिस्टीम जो की आपल्याशी स्वतःशी रिलेटेड आहे. ओके, सो द ह्युमन नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड कॉम्प्लेक्स. बघा, शब्दांमध्ये खूप साधा आणि सोपा अर्थ आहे. ओके, की ह्युमन नर्वस सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड आहे, म्हणजे सगळ्यात डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम ही ह्युमन बिईंगची आहे. पण ती कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स कशासाठी आहे हे तुम्हाला पुढं समजेल की काय काय आहे नर्वस सिस्टीममध्ये. ओके, ती वेल डेव्हलप्ड आहे पण कॉम्प्लेक्स आहे. ती कॉम्प्लेक्स आहे म्हणूनच वेल डेव्हलप्ड आहे. ओके, the human nervous system is mainly classified into three parts, that is central nervous system, peripheral nervous system and autonomous nervous system. आता हे का नर्वस सिस्टीम कॉम्प्लेक्स आहे ह्युमनची हे तुम्हाला या चार्टवरून समजेल जी तुमच्या आता स्क्रीनवरती प्रेझेंट आहे. Human nervous system is divided into majorly three parts, that is central nervous system CNS, peripheral nervous system PNS and autonomic nervous system that is ANS. हे मेन 3 प्रकार आहेत. परत सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 2 पार्ट आहेत. 2 पार्ट्सपासून सेंट्रल नर्वस सिस्टीम बनलेले आहे. त्यातला पहिला पार्ट आहे ब्रेन आणि दुसरा पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. या दोन्ही ऑर्गन्स मिळून काय बनलेला आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम. दुसरा पार्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये सुद्धा 2 ऑर्गन्स किंवा पार्ट्स आहेत. एक आहे क्रॅनियल नर्व्स आणि दुसरा आहे स्पायनल नर्व्स. या दोन्हींपासून पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनलेले आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे नर्वस सिस्टीमचा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत, सब पार्ट्स आहेत, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि या सगळ्यांचा स्टडी आपण इथं करणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला बेसिकली ब्रेनचं अजून डिवायडेशन दिलेलं आहे. बघा, खाली तुम्हाला ब्रेनचं सुद्धा डिवायडेशन दिलेलं आहे. ओके, तर ब्रेनमध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. फोर ब्रेनमध्ये परत 2 पार्ट्स, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. मिड ब्रेनमध्ये 2 पार्ट, ऑप्टिक लोब्स अँड ऑप्टिक चाइज्मा. आणि हाइंड ब्रेनमध्ये 3 पार्ट्स, सेरेबेलम, पॉन्स वेरुला अँड मेड्युला ऑब्लांगेटा. तर नर्वस सिस्टीममध्ये आपण इतका सगळा भाग बघणार आहे. त्यामुळेच ह्युमन नर्वस सिस्टीमला वेल डेव्हलप्ड पण कॉम्प्लेक्स म्हटलेलं आहे. ओके, तर आपण इथं आता 1 बाय 1 तिन्ही नर्वस सिस्टीम्स आपण बघूया. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. Okay, we are going to start with the central nervous system. त्याला आपण CNS सुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्म. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता याचे पार्ट कोणकोणते आहेत मी चार्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर दी पार्ट्स ऑफ दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, 2च पार्ट्सपासून बनलेलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. The brain is enclosed within cranium, or we can call as brain box of the skull. आता स्कल काय जे आपण 11th बघितलेलं आहे, व्हॉट इज द स्कल. ओके, आपण स्केलेटनचा स्टडी केलेला आहे. त्या पूर्ण जी कवठी म्हणतो आपण त्याला स्कल म्हणतात. आणि त्याच्यामध्ये ब्रेन इज एनक्लोज्ड विदिन द क्रॅनियम किंवा ब्रेन बॉक्स म्हणतो. त्याच्या आतमध्ये ब्रेन एनक्लोज्ड असतो. आणि दुसरा जो पार्ट आहे स्पायनल कॉर्ड, इट इज एनक्लोज्ड विदिन दी वर्टिब्रल कॅनल ऑफ वर्टिब्रल कॉलम. हा सुद्धा भाग आपण 11th स्केलेटनमध्ये बघितलेला आहे, प्रॅक्टिकलला ॲज वेल ॲज इन द थिअरी. ओके,
मग इथं पण काय होतं, जो स्पायनल कॉर्ड आहे मधला, पाठीचा कणा म्हणतो, याच्या आतमध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्ड बघायला मिळतं. इनर टू बोथ दीज बोनी कवरिंग्स 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स आर देअर. आता बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपल्या बॉडीच्या बरोबर सेंट्रल रिजनला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे. सेंट्रल इन द सेन्स राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट जर बघितला, बरोबर सेंट्रलला, बॉडीच्या सेंट्रलला ब्रेन आणि त्याच रेंजमध्ये सेंट्रलला तुम्हाला वर्टिबल कॉलम बघायला मिळेल. आणि हे दोघांच्यापासून सेंट्रल नर्वस सिस्टीम बनलेली आहे. पण या दोन्हीच्या इनर साईडला जे म्हणजे त्यांचं जे बोनी कव्हरेज आहे, मग ते ब्रेन बॉक्स असू दे, क्रॅनियम किंवा मग वर्टिबल कॉलम असू दे, याच्या इनर साईडला 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स असतात आणि त्यांनाच मेनिंग्ज असे म्हणतात. ओके. आणि या मेनिंगचं फंक्शन काय, दॅट प्रोटेक्ट बोथ ऑफ देम. म्हणजे हे मेनिंग्स काय करतात, तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन करतात. मग हे 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन कोणते असणार आहेत, तर ते आहेत, फर्स्ट वन इज द ड्युरा मॅटर, सेकंड वन इज द अरेक्नॉइड मॅटर अँड थर्ड वन इज द पाय मॅटर. हे लक्षात ठेवा की ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं जे काही बोनी कव्हरेज आहे, रिस्पेक्टिव्हली क्रॅनियम अँड वर्टिबल कॉलम, याच्या इनर साईडला तुम्हाला 3 मेम्ब्रेनचं एक प्रोटेक्टिव्ह लेयर बघायला मिळेल. ते 3 लेयर कोणते आहेत, एक आहे ड्युरा मॅटर, दुसरा आहे अरेक्नॉइड मॅटर आणि तिसरा आहे पाय मॅटर. ते तिन्ही आपण बघणार आहोत. व्हॉट इज द ड्युरा मॅटर? फर्स्ट, इट इज आउटरमोस्ट टफ नॉन वेस्क्युलर थिक अँड फायब्रस मेम्ब्रेन. बघा, ड्युरा मॅटर हा सगळ्यात बाहेरचा लेयर आहे. 3 जे प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहेत त्यापैकी सगळ्यात बाहेरचा मेम्ब्रेन आहे ड्युरा मॅटर. तो टफ आहे, नॉन वेस्क्युलर आहे, थिक आहे आणि फायब्रस सुद्धा आहे. ओके. इट इज अटॅच्ड टू द क्रॅनियम फ्रॉम द इनर साईड. आता हे ऑबियस आहे, त्या 3 मेम्ब्रेनपेक्षा सगळ्यात बाहेरचा म्हणजे ड्युरा मॅटर, मग तो ऑबियसली क्रॅनियमशी अटॅच असणार आहे आणि स्पायनल कॉर्डची सुद्धा बाहेरून अटॅच असणार आहे. इन बिटवीन द ड्युरा मॅटर अँड द अरेक्नॉइड मॅटर अ स्पेस इज प्रेझेंट that is called as subdural space which is filled with serous fluid. आता बघा, या तिन्ही लेयर्समध्ये एकमेकांमध्ये काहीतरी गॅप असणार आहे. मग ड्युरा मॅटरमध्ये आणि अरेक्नॉइड मॅटरमध्ये जो गॅप आहे, जो स्पेस आहे, त्याला सबड्युरल स्पेस असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये सीरस फ्लुइड प्रेझेंट असतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इट मे बी आस्क्ड फॉर दी multiple choice questions. Then second protective membrane is called as arachnoid matter. आता हा arachnoid matter, it is a middle thin and non-vascular layer of connective tissue having web-like appearance. Obviously ड्युरा मॅटर नंतर मधला जो लेयर असणार आहे तो arachnoid matter असणार आहे. तो थिन असणार आहे, नॉन वेस्क्युलर आहे, पण तो कनेक्टिव्ह टिश्यूचा बनलेला आहे, जो की वेब लाईक अपिअरन्स दाखवतो. इन बिटवीन दी अरेक्नॉइड अँड पाय मॅटर अ स्पेस इज प्रेझेंट कॉल्ड ॲज सब अरेक्नॉइड मॅटर विच इज फिल्ड विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्यालाच CSF असे म्हणतात. बघा, आता अरेक्नॉइड मॅटर, जसा की ड्युरा मॅटरमध्ये आणि अरेक्नॉइड मॅटरमध्ये स्पेस होता, त्याला सबड्युरल स्पेस म्हटलं, की ज्याच्यामध्ये सीरस फ्लुइड होतं. तसंच अरेक्नॉइड मॅटर आणि तिसरा जो आहे पाय मॅटर, यांच्यामध्ये सुद्धा स्पेस प्रेझेंट आहे आणि या स्पेसला काय म्हणतात, सब अरेक्नॉइड मॅटर. आणि तो सुद्धा कशाने फ्लुइड आहे, फिल्ड आहे, एका फ्लुइडने. त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड और अल्सो कॉल्ड ॲज CSF. ओके. आणि तिसरा जो सगळ्यात इनरमोस्ट मेम्ब्रेन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज पाय मॅटर. इट इज इनरमोस्ट डेलिकेट हायली वेस्क्युलर
membrane. It lies in close contact with the central nervous system. आता हे खूप ऑबियस आहे. सगळ्यात बाहेरचा होता ड्युरा मॅटर, मिडल होता अरेक्नॉइड मॅटर, मग सगळ्यात इनरमोस्ट कोण असणार आहे? पाय मॅटर. आणि तो खूप वॅस्क्युलर आहे, डेलिकेट आहे आणि तो सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या खूपच क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे ॲज कम्पेअर टू अरेक्नॉइड मॅटर आणि ड्युरा मॅटर. बरोबर आहे ना. सगळ्यात इनर साईडचा आहे पाय मॅटर, मग तोच सगळ्यात जास्त कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे कोणाच्या? तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या. हे झालं प्रोटेक्टिंग कव्हरिंग. आता जो फ्लुइड प्रेझेंट आहे अरेक्नॉइड आणि पाय मॅटरमध्ये त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. तो खूप इम्पॉर्टंट आहे. CSF और त्याचा आपण आता स्टडी करूया. CSF और सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जो खूपच गरजेचा आहे आपल्या बॉडीमध्ये. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड अ लिम्फ लाईक एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड सिक्रिटेड बाय कोरॉइड प्लेक्सस ऑफ पाय मॅटर. बघा, लिम्फ लाईक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ओके, म्हणजे लिम्फसारखा एक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इथं तयार होत. ते कोण सिक्रेट करते? तर कोरॉइड प्लेक्सस ऑफ पाय मॅटर. बघा, पाय मॅटरचं जे कोरॉइड प्लेक्सस आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, इट इज सिक्रेटेड बाय कोरॉइड प्लेक्सस ऑफ पाय मॅटर. इट शुड बी आस्क्ड फॉर दी मल्टिपल चॉईस क्वेश्चन. You should know who is going to secrete the cerebrospinal fluid. It is choroid plexus of पाय मॅटर. ओके, मी तुम्हाला सोबतच MCQ सुद्धा इम्पॉर्टंट सांगतोय जे तुम्हाला नीट आणि बोर्ड एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इट इज अ स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड with specific gravity of 1.005. बघा, आता हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे हे स्लाइटली अल्कलाइन आहे, बेसिक आहे, स्लाइटली बेसिक आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी आहे 1.005. ओके, टोटल 100 to 120 cc ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, इथं काय सांगितलेलं आहे? 100 ते 120 cc सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. आता सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इट इज सिक्रेटेड बाय पाय मॅटर, कोरॉइड प्लेक्सस अँड इपेंडायमल सेल्स लाइनिंग ventricles of the brain and central canal of spinal cord. बघा, कोण कोण सिक्रेट करतंय? CSF, पाय मॅटर, त्याचं कोरॉइड प्लेक्सस, त्याच्यानंतर एपेंडायमल सेल्स जे की ब्रेनच्या वेंट्रिकलमध्ये प्रेझेंट असतात आणि स्पायनल कॉर्डचे जे सेंट्रल कॅनल आहे तिथूनसुद्धा CSF सिक्रेट केलं जातं. CSF खूप आणि खूप गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ CSF, दॅट इज अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, ते आपण बघणारच आहोत. पण द CSF ड्रेन्ड आउट फ्रॉम ब्रेन बाय यूजिंग 3 ओपनिंग्स इन द रूफ ऑफ मेड्युला ऑब्लॉंगेटा. बघा, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काही सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे तयार केलं जातं ब्रेनमध्ये, ओके, किंवा सिक्रेट केलं जातं, ते ड्रेन आउटसुद्धा होतं ब्रेनमधून बाहेर. ओके, आणि ते ब्लडमध्ये मिक्स होतं. ज्यावेळी त्याचं काय म्हणतात, त्याचा यूज ज्यावेळी संपेल, त्याची फंक्शनॅलिटी संपत येईल, त्यावेळी ते ब्लडमध्ये डिफ्यूज केलं जातं आणि नवीन CSF सिक्रेट केला जातो पाय मॅटरच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये 3 ओपनिंग्ज आहेत जे की मेड्युला ऑब्लॉंगेटाच्या एकदम रूफला प्रेझेंट आहेत, तिथून ते ड्रेन आउट होतात. आता मेन म्हणजे फंक्शन काय आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं. का सेरेब्रोस्पायनल फ्लुइड एवढा महत्त्वाचा आहे आपल्या ब्रेनसाठी, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी आणि आपल्या बॉडीसाठी? ओके, तर cerebrospinal fluid and meanings act as a shock absorber and protect brain
अँड स्पायनल कॉर्ड फ्रॉम दी मेकॅनिकल इंजुरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि जे काही मेनिंग्ज आहेत ते शॉक ॲब्सॉर्बरचं काम करतात. म्हणजे बघा की आपण म्हणतो की मेनिंग जे आहेत ते प्रोटेक्टिंग मेम्ब्रेन आहेत, तर ते प्रोटेक्शनचं काम करणार ऑब्वियसली. आणि त्याच्याचबरोबर जे एक फ्लुइड आहे, सिरस फ्लुइड असू दे किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, हे सुद्धा शॉक ॲब्सॉर्बरचं काम इथे करतात. ओके, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वर्टिबल कॉलम, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन हे सगळ्यात वायटल ऑर्गन्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये, सगळ्यात डेलिकेट आहेत आणि यांचं फंक्शनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे यांना प्रोटेक्ट करणं, शॉक ॲब्सॉर्बरचं काम करणं हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड करतं, त्याच्याचबरोबर मेनिंगसुद्धा हे काम करतं. इट ऑल्सो प्रोटेक्ट ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. बघा आता काही ॲक्सिडेंटल केसेसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला डोक्याला मार लागतो, ओके, वर्टिबल कॉलमला मार लागतो, पाठीच्या कण्याला. मग अशा वेळी काही मेकॅनिकल इंजुरी होऊ नये. ॲक्सिडेंटल केसेसमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला मार लागतो, मुका मार लागतो, ॲक्सिडेंटल केसेसमध्ये डोक्याला मार लागतो, मेंदूला मार लागतो. ओके, मग अशा वेळी ज्यावेळी इंजुरी खूपच जास्त असेल त्यावेळी वी डोंट हॅव एनी ऑप्शन्स. ओके, तिथं तुम्हाला इंजुरी होणारच आहे. जर ॲक्सिडेंटल खूपच सिव्हिअर असेल तर अशा केसेसमध्ये हे सुद्धा लेयर किंवा इवन बोन्ससुद्धा, क्रॅनियम बॉक्ससुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही इन केस जर ॲक्सिडेंटल त्या कंडिशनचा असेल. पण एक स्लाइटली ॲक्सिडेंट झाला असेल किंवा एक स्लाइटली इंजुरी होत असेल, एक छोटासा मारा लागत असेल डोक्याला किंवा मग तुमच्या पाठीच्या कण्यात, तर अशा वेळी त्याचे जे शॉक्स आहेत किंवा एखादी मेकॅनिकल इंजुरी आहे ती ॲब्सॉर्ब करण्याची किंवा त्याचे जे मेकॅनिकल इंजुरीज हे या वायटल ऑर्गन्सला होऊ नयेत यासाठी प्रोटेक्टिव्ह फंक्शन कोण देतात, तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि मेनिंग्स देतात. समजलं आहे की काय इम्पॉर्टंट आहे CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इट ऑल्सो मेंटेन्स कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. बघा आपण म्हणतो की डोकं शांत ठेवलं पाहिजे. डोकं शांत ठेवलं म्हणजे काय, किंवा डोक्यावर बर्फ असला पाहिजे. याचा अर्थ काय की जे प्रेशर आहे इनसाइड द क्रॅनियम ते नेहमी मेंटेन असलं पाहिजे. जर प्रेशर वाढलं तर डोक्यावरती जो ताण आहे, आपलं डोकं दुखायला लागतं म्हणतो, ते जे आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काय करतं, मेंटेन करतं प्रेशर. आणि ज्यावेळी ते प्रेशर हाय होईल त्यावेळी मग फंक्शनिंग जे आहे ब्रेनचं ते खूप डिस्टर्ब होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला मग त्यावेळी दिसून येतात. सो CSF हा खूप आणि खूपच इम्पॉर्टंट आहे आपल्या ब्रेनसाठी सुद्धा, कारण तो कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करतो क्रॅनियममध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून काय फंक्शन आहेत, इट हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स अँड वेस्ट बिटवीन ब्लड अँड दी ब्रेन टिश्यू. बघा सगळ्यात महत्त्वाचं हे काम आहे. एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम ब्लड टू ब्रेन अँड एक्सचेंज ऑफ वेस्ट फ्रॉम ब्रेन टू ब्लड. हे कामसुद्धा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड करतं. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही ब्रेन सेल्समध्ये वेस्ट तयार झालेलं आहे ते बाहेर ब्लडमध्ये पाठवण्यासाठी सुद्धा CSF इम्पॉर्टंट आहे. आणि बाहेरून ब्लडमधून ब्रेन सेल्सना जे न्यूट्रियंट्स पाहिजे आहेत ते सुद्धा पाठवण्यासाठी सेरेब्रोस्पायनल फ्लुइडच ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी. तर CSF इथं सुद्धा उपयोगी आहे. इट हेल्प्स इन द सप्लाय ऑफ O2 इन द ब्रेन. बघा ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी सुद्धा CSF इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ब्लड इथंपर्यंतच पाठवतं ऑक्सिजन, इथून पुढं CSF ब्रेनला O2 पाठवू शकतं.
अँड इट प्रोटेक्ट्स ब्रेन फ्रॉम डेसिकेशन्स. बघा किती इम्पॉर्टंट. CSF तुम्हाला आधी वाटलंही नसेल की एक छोटंसं फ्लुईड जे सिक्रीट होतं मेनिंग्जमध्ये ते इतकी महत्त्वाची कामं करतं, जे ब्रेनला प्रोटेक्ट करतं, ब्रेनला न्यूट्रिएंट पोचवतं, ब्रेनला ऑक्सिजन पोचवतं, तिथून येणारे जे शॉक ॲब्सॉर्बरचं काम करतं, मेकॅनिकल इंजुरीज होऊ देत नाही, त्याचं इंटरनल प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंटमध्ये मेंटेन करतं. ओके, तर हे सगळं फंक्शन हे सेरेब्रोस्पायनल फ्लुईड करतं आणि त्यामुळे ह्युमन नर्वस सिस्टीमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुईड हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, फ्रॉम दी नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दी ह्युमन ब्रेन. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पहिला पार्ट आहे ब्रेन आणि दुसरा पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. तर आपण पुढच्या लेक्चरपासून ह्युमन ब्रेनपासून सुरुवात करणार आहोत. ओके, थँक्यू.